शिक्षकाचे सामाजिक कर्तव्य सांगून वर्ग व्यवस्थापन स्पष्ट करा. शाळा ही सामाजिक संस्था आहे याचे भान शिक्षकाने ठेवावे. समाज व विद्यार्थी म्हणून शाळा अस्तित्वात येतात व शाळा अस्तित्वात येतात म्हणून शिक्षकांची गरज लागते. शिक्षकाने अध्यापन कार्याबरोबर समाज प्रबोधनाचेही कार्य करणे आवश्यक आहे. यासाठी प्रौढ शिक्षण, ग्रामसुधार, कुटुंब नियोजन इत्यादी चळवळींचे नेतृत्व शिक्षकाने करावे लागते. ग्रामीण भागात तर शिक्षक समाजाचा नेता असतो. शिक्षकाने सामाजिक बांधिलकीचे भान ठेवावे लागते. वर्ग व्यवस्थापन हे शास्त्र आणि कला आहे. ज्या शिक्षकास वर्ग व्यवस्थापन जमत नाही त्या शिक्षकाच्या ठिकाणी अन्य कितीही गुण असले तरी त्याचा काहीही उपयोग नाही. त्यामुळे वर्ग व्यवस्थापन चांगले होण्यासाठी शिक्षकाने खालील सूचनांचा विचार करावा व त्यानुसार वागण्याचा प्रयत्न करावा. शिक्षकाने आपले व्यक्तिमत्व सुधारण्यासाठी प्रयत्न करावा. ते जास्तीत जास्त प्रभावी करण्याचा प्रयत्न करावा. शिक्षकाने मुलांच्या मानसशास्त्राचा अभ्यास करावा व विद्यार्थ्यांना जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. शिक्षकाने आपल्या विषयात तज्ज्ञ असावे. शिक्षकाने अध्यापन करीत असताना विविध अध्यापन पद्धतीचा वापर करावा. कंटाळवाणे होईल असे शिकवू नये. शिक्षकाचे संप्रेषण प्रभावी असावे. अध्ययन प्रक्रियेमध्ये शिक्षकाने विद्यार्थ्यांना सहभागी करून घ्यावे. शक्यतो आंतरक्रियात्मक अध्यापन प्रभावी असावे. कायद्याने मान्य होईल अशी शिक्षा द्यावी व शिक्षा कशाबद्दल असावी हे विद्यार्थ्यांना समजून सांगावे. शिक्षकाचे विद्यार्थ्यांवर प्रेम असावे व त्याने विद्यार्थ्यांची काळजी घ्यावी. शिक्षकाने खऱ्या भावनेने विद्यार्थ्यांना त्यामुळे शिक्षकांच्या खऱ्या भावनेचे विद्यार्थ्यांना प्रत्युत्तर येते. शिक्षकाने स्वतः शिस्तशीर वागावे. वर्गात वेळेवर जावे. अध्यापन इतर कार्यात कधीही कुचराई करू नये. अशा प्रकारचे शिक्षकाचे महत्त्वाचे कार्य आहे.